झेडपी फटाफट या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडी काय काय घडतात त्याचा अगदी झटपट आढावा आपण घेऊया। सुरुवात करूया मराठवाड्यापासून। राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ गेवराई विधानसभा मतदारसंघातल्या मादळमोही मधून केलेला आहे आणि हे करत असताना त्यांनी इशारा पण दिलाय की एकूण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या या पुढच्या धामधुमीमध्ये संपूर्ण राज्यभर त्या फिरणार आहेत आणि असं असलं तरी जास्तीत जास्त लक्ष हे त्यांचं गेवराई मतदारसंघ आणि परळी मतदारसंघावर असणार आहे। अर्थात हे स्पष्ट आहे की एकीकडे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंचे चांगले मित्र म्हणून अमरसिंह पंडित हेच टार्गेट पंकजा मुंडे यांनी आता तरी ठरवलंय। एकंदरीत भ्रष्टाचार मुक्त जिल्हा परिषद आणि त्यासाठी मतदान मागण्याचं आव्हान आज पंकजा मुंडे यांनी मादळमोहीतल्या याच व्यासपीठावरनं जनतेला केला। जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा मिळवित जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता मिळविली होती। त्यामुळे यावेळेस किती विद्यमान सदस्यांना शिवसेना उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते। परंतु यावेळेस शिवसेनेतील काही विद्यमान सदस्यांसोबतच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे यांचे देखील तिकीट पक्षाने कापले आहे। मागील विधानसभेमध्ये त्यांनी पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांचे तिकीट नकारल्याचे शिवसेनेच्या आतील गोटातून बोलले जाते। या सर्व जनते पक्षाने तिकीट नाकारले आहे त्या सर्व सदस्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी भरली आहे। त्यामुळे शिवसेनेत मोठी बंडखोरी होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। नांदेड जिल्हा परिषदेच्या 63 जागांसाठी तब्बल 1000च्या आसपास अर्ज दाखल झाले आहेत। प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवाराव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात अपक्षांनी देखील निवडणुकीचे अर्ज दाखल केले आहेत आणि त्यामुळे असे अपक्ष जर निवडणुकीत राहिले तर त्यामुळे मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी होईल आणि आपल्याला या मतदानात फटका बसेल अशी प्रमुख उमेदवारांना धास्ती आहे आणि त्यामुळेच आता अर्ज वापस घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हे अर्ज वापस घेतले जावेत यासाठी अशा अपक्ष उमेदवारांची मनधरणी सामदाम दंडभेद नीतीवरती करणं सुरू आहे। तर जर हे अपक्ष उमेदवार कमी झाले तरच विजयाचा मार्ग सुकर होणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आता पूर्ण झाली आहे। जिल्हा परिषदेच्या 54 गटांसाठी 507 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरलेत, तर पंचायत समितीच्या 108 गणांसाठी 847 अर्ज निवडणूक विभागाने वैध ठरवले आहेत। सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती आणि त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामधून त्या पक्षातील इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत। येणाऱ्या 7 तारखेला अर्ज वापस घेण्याची मुदत आहे। तोपर्यंत कोण अर्ज वापस घेतो आणि कोण आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला समर्थन देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। या बंडखोरीचा परिणाम आपल्या अधिकृत उमेदवाराला होऊ नये यासाठी सर्वच पक्षातील मातब्बर नेते मंडळी आता मैदानात उतरले आहेत आणि बंडखोरांना विनवण्या सुरू केलेल्या आहेत।